नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पहा, आपण काल 2022 मध्ये मुंबई शहर पोलीस या ठिकाणी आलेले पोलीस भरतीचे प्रश्न आणि त्यांचं अतिशय सोप्या पद्धतीनं सोल्युशन पाहिलं होतं. तसेच आज आपल्याला पहा, सन 2022-23 मधील पोलीस भरतीला आलेले प्रश्न कन्सेप्ट प्लस शॉर्ट ट्रिक या पद्धतीने सोडायचे आहेत. मुंबई पोलीस, भंडारा पोलीस आणि दोन SRPF 2022-23 मध्ये विचारलेले प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. पहा, आता आपण वेळ वाया न घालता एक एक प्रश्न पाहू बेटा. जसं पहा, पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो. पहिला प्रश्न, पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज चालली. मग क्रमवार म्हणजे काय? एक पासून सुरुवात होऊन, ठीक आहे. पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काय? तर बेटा त्याचा फॉर्म्युला आहे n कंसामध्ये n प्लस 1 भागिले किती? 2. तर आपल्या सोप्या भाषेमध्ये n म्हणजे काय? तर बेटा शेवटची संख्या किती आहे? 10. शेवटची संख्या 10. मग n गुणिले n प्लस 1 म्हणजे त्याच्या पुढची संख्या किती आहे? 11. 10 गुणिले 11 भागिले 2 करा. 2 पंचे 10 आणि 11 पाचा किती यायला पाहिजे? 11 पाचा 55. म्हणजे याचा अर्थ पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे? याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. किती? 55. ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन नंबर 2. दुसरा प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, 25 नंतर क्रमाने येणारी 23वी विषम संख्या कोणती? पहा, 25 कशी आहे? विषम आहे. आणि या 25 नंतर क्रमाने येणारी 23वी संख्या पाहिजे आपल्याला बेटा? विषम संख्या पाहिजे. म्हणजे 25 कशी आहे? विषम. आणि त्याच्यानंतर येणारी म्हणजे प्लस, आणि नंतर येणारी पण कशी पाहिजे? 25 विषम आहे आणि नंतर येणारी पण कशी पाहिजे? विषम. मग विषम प्लस विषम म्हणजे काय? तर विषम संख्येच्या नंतर येणारी आपल्याला विषम संख्या शोधायची आहे. पहा, मग दिलेली विषम संख्या कोणती बेटा? 25 प्लस दिलेली विषम संख्या आहे 25, त्याच्या पुढची किती शोधायची आहे? 23वी. आणि 23 गुणिले काय करा? 2 करा. मग तुम्ही म्हणाल की गुणिले 2 का केलं? तर बेटा क्रमवार विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो म्हणून गुणिले 2 केलं. पहा, मग आता हे 25 प्लस 23 दुनी किती होणार? 46. आता यांची बेरीज करून घ्या. पहा, 6 आणि 5 11ला 1 हातचे 1 है ना. 4 आणि 1 5, 5 आणि 2 किती होणार? 7. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर किती असलं पाहिजे? 71. 25 नंतर क्रमाने येणारी 23वी विषम संख्या कोणती? बेटा याचं उत्तर असायला पाहिजे 71. ठीक आहे. बरं, आपण जर पाहिलं तर बेटा आपलं उत्तर 58 आणि 48 हे होऊ शकत नाही. का? तर आपल्याला 23वी विषम संख्या पाहिजे ना. मग हे 48 आणि 58 कशा आहेत? सम आहेत. मग हे दोन संख्या तर आपलं उत्तर होऊ शकत नाही. आपलं उत्तर दिसायला पाहिजे तर 71 असायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 3 बघू आता. तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न काय म्हणतो पहा, 25 त्यानंतर आहे 75 आणि त्यानंतर आहे 100. यांचा काय विचारला बेटा आपल्याला? लसावी. ठीक आहे, इथं लसावी झालं, समजून घेऊ आपण. लसावी आहे 25, 75, 100 यांचा लसावी. आता लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लहानात लहान. लघुत्तम म्हणजे लहानात लहान, 6 म्हणजे सामायिक आणि 20 म्हणजे काय बेटा? विभाज्य. मग या तीन संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे? लसावी काढायचा आहे. मग लसावी म्हणजे काय? तर दिलेल्या सर्व संख्यांच्या पाढ्यामध्ये येणारी किंवा पट्टीमध्ये येणारी लहानात लहान संख्या म्हणजेच काय? त्यांचा लसावी असतो. मग बघा, 25चा, 75चा आणि 100चा काय विचारला बेटा? लसावी. आणि कधी लक्षात ठेवायचं? दिलेल्या संख्या गटाचा लसावी हा एकतर सगळ्यात मोठी संख्या असतो किंवा त्याच्यापेक्षा मोठी असते. ठीक आहे. मग आता मला सांगा, 25, 75 आणि 100 याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे बेटा? 100. आणि मग या तीन संख्यांचा लसावी एकतर 100 असावा किंवा 100च्या पटीमध्ये असावा. पहा, मग आता या संख्यांचा लसावी 100 का नाही सांगतो. तर आता ही 100 संख्या या दोन्ही संख्याच्या पटीमध्ये आहे का बघा? 25च्या पटीमध्ये आहे, पण 75च्या पटीमध्ये आहे का बेटा? नाही. मग चला आता 100चा आपण पाडा लिहू. 100 दुनी 200. आता 200 ही संख्या 25 8 200 पण 75च्या पाड्यामध्ये नाही. चला मग 100 दुनी 200, 100 त्रिक किती? 300. ठीक आहे. 100 25च्या पाड्यामध्ये आहे, 75च्या नाही. 200 सुद्धा 25च्या पाड्यामध्ये आहे, 75च्या नाही. आता 100 त्रिक 300.
300 बघा 25च्याही पाड्यामध्ये आहे, 25 एक 25, 5 उरले 25 दोन्ही 50 आणि 75 चोक किती होतात 300. म्हणजे हाच त्यांचा काय असायला पाहिजे बेटा, लसावी असायला पाहिजे. किती 300. ठीक आहे. पर्याय नंबर किती आहे 3. तर ही झाली पहिली पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीने लसावी कसं करायचं बघा. तर लसावी म्हणजे काय असतो, सामायिक आणि असामायिक अवयवांचा काय असतो गुणाकार. मग 25 त्यानंतर 75 आणि त्यानंतर काय बेटा 100 यांचे आपण पहिल्यांदा काय करू, सामायिक अवयव पाडू. सामायिक अवयव म्हणजे काय, तर सगळ्यांना कॉमन संख्येने भाग द्यायचा. कशाने भाग दिला तर 25. 25 एक 25, 25 एक 75 आणि 25 चौक 100. मग आता मला सांगा कॉमन कोणता आहे, सामायिक अवयव आहे 25. आता 1, 3 आणि 4 हे एक व्यतिरिक्त कुठल्या तरी सारख्या पाड्यामध्ये येतात का नाही. मग आता आपण लसावी कसा करायचा, तर लसावी म्हणजे काय असतो, तर सामायिक आणि असामायिक अवयवांचा काय असतो गुणाकार. सामायिक अवयव किती आहे बेटा 25 आणि असामायिक अवयवांचा गुणाकार 4 त्रिक 12, 12 एक 12. 25 आणि 12चा गुणाकार करा. 12 25 60 ला 0, हातचे किती 6, 12 दुनी 24, 24 आणि 6 किती होणार 30. म्हणजे लसावी किती यायला पाहिजे तर 300 यायला पाहिजे. ठीक आहे. आणि आणखी एक दुसरी गोष्ट सांगतो, 25 75 100 यांचा लसावी किती. तर लक्षात ठेवा दुसरी एक मेथड. आता हे झाले आपल्या दोन पद्धती. तर तिसरी पद्धत पहा सोडायचं. तर पहा आता लक्षात ठेवा, आता या संख्यांचा जो काही लसावी असेल तो त्या तिन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये आला पाहिजे. तुम्ही आता काय करतो बेटा बघा, या 25 चे दोन अवयव पाडतो. 25 गुणिले 3 म्हणजे 25 त्रिक किती 75. म्हणजे आता ज्या संख्येला 25 ने आणि 3 ने भाग जाईल त्या संख्येला कशाने भाग जाईल 75 न. मला सांगा या 100 ला 25 न भाग जातो पण 3 जातो का नाही. 25 न जातो पण 3 न जात नाही, याचा अर्थ 75 ने जात नाही. म्हणजे याचा अर्थ यांचा लसावी हा नसेलच. त्याच्यानंतर या 25 ला 25 ने भाग जातो पण 3 ने भाग जातो का नाही, हा सुद्धा यांचा लसावी नसेलच. आता बघा 400 ला 25 न भाग जातो पण 3 ने जातो का नाही, मग याचा अर्थ हाही लसावी नसेल. उरलं उत्तर पर्याय नंबर किती आपलं 3. का तर आता बघा हे 325 च्याही पटीमध्ये असेल आणि 3च्याही पटीमध्ये असेल. ठीक आहे. म्हणजेच या 300 ला 75 ने भाग जातो पण 100 ला 75 ने भाग जात नाही, 25 ला जात नाही, 400 ला पण जात नाही. याचा अर्थ या तीन संख्यांचा हे तीन संख्या लसावी होऊ शकत नाहीत. चला पुढं नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4. चला किंमत काढा, म्हणजे पदावली आहे पहा. अतिशय सोपं उदाहरण आहे. किंमत काढा. बघा बेटा काय आहे उदाहरण, 5 अधिक 8 आणि कंसामध्ये 6 भागिले 2 आणि मायनस किती आहे 4. आपण याला पदावलीच्या नियमानुसार पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सोडून घेऊ. ठीक आहे. हा ब्रॅकेट सोडून घ्या. मग काय होईल आता 5 अधिक 8 ब्रॅकेट मध्ये आणि या संख्येमध्ये काय नाही म्हणजे काय गुणाकार. या 6 ला जर 2 ने भागलं तर बेटा 2 त्रिक 6 आणि मायनस किती आहे 4. त्याच्यानंतर काय होईल, आता गुणाकार अगोदर करावा लागेल. 5 अधिक 8 त्रिक किती 24 मायनस किती 4. त्यानंतर 24 प्लस 5 किती होणार 29 आणि 29 मधून बेटा 4 गेले तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे 25. म्हणजे या पदावलीची किंमत 25 यायला पाहिजे. बघा बरं पर्याय नंबर 2 होते काय दिसतो आपल्याला 25 दिसतो. ठीक आहे. चला आता समोरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा. प्रश्न 5वा. प्रश्न 5वा. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक कोणता. ठीक आहे. आपण आता पर्यायातून जाऊ. बघा पर्याय नंबर 1 ला आपण चेक करू. एका अपूर्णांकाचा अंश इथे किती अंश 26 आणि छेद किती बेटा 21. एका अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. मग बघा बरं अंश छेदापेक्षा 5 ने मोठा आहे की नाही. 21 पेक्षा 26 ही संख्या 5 ने मोठी आहे. आपण पर्यायातून चेक करालो. चला एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवले. अंशातही 4 मिळवले, छेदातही 4 मिळवले तर किती होतील बेटा वर 30. वर होईल 30 आणि खाली 21 आणि 4 किती होणार 25. मग अंशामध्ये आणि छेदामध्ये जर 4 मिळवले तर पुन्हा कोणता अपूर्णांक मिळतो 6/5. बघा मिळतो का 6/5. 5 सक 30 आणि 5 5 25 बरोबर किती मिळालं 6/5च मिळालं. याचा अर्थ आपलं उत्तर पर्याय नंबर 1च असायला पाहिजे 26/21. आता बघा
ह्यालाच आपण मेथडनं कसं सोडू, मेथडनं. आता बघा, अंश आणि या ठिकाणी काय घ्या, छेद. अंश आणि छेद. आता मला सांगा, एका अपूर्णांकाचा अंश कसा आहे, छेदापेक्षा 5 ने मोठा. मग आपण छेद जर x मानला तर अंश x प्लस किती असेल, 5. अंश छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. आता पुन्हा काय म्हणते, अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळाल्यास अंशातही 4 मिळवा, x प्लस 5 अधिक 4, आणि बेटा छेदातही किती मिळवा, 4 मिळवा. अंशात आणि छेदात प्रत्येकी 4 मिळवल्यास कोणता अपूर्णांक मिळतो, 6/5. आता हे सोडून घ्या, काय होईल बघा, 5 ने इकडे गुणा, 5x, 5x, आणि या दोघांची बेरीज किती होतात, 9. 5 9 45. ठीक आहे, 5 9 किती, 45. बघा काय केलं, 5 ने x ला गुणलं 5x, आणि या दोघांची बेरीज 9. 5 9 45. आता 4 न 6 ला गुणा किती येईल, किंवा 6 न 4 ला गुणा 6x येईल, आणि पुन्हा 6 न 4 ला गुणा 6 चौक किती येईल, बेटा 24 येईल. ठीक आहे, चला आता या ठिकाणी आपण बाजू बदलून घेऊ. 5x ला तिकडे पाठवा, 24 ला इकडे घ्या. 45 मायनस 24, 45 मायनस 24 बरोबर 6x मायनस किती आहे, 5x. सांगा, या ठिकाणी 6x मायनस 5x किती होणार, x, आणि 45 मधून बेटा 24 गेले तर किती होणार, 21. x ची किंमत 21 मिळाली म्हणजे आपल्याला काय मिळालं, x ची किंमत 21 मिळाली म्हणजे छेद मिळाला. मग बघा आता तो अपूर्णांक कोणता, तर आपल्याला x ची किंमत किती मिळाली, 21, म्हणजे छेद किती आहे, 21, आणि अंश किती आहे बेटा, x प्लस 5, म्हणजे 21 प्लस 5 किती होणार, 26. आपलं उत्तर किती यायला पाहिजे, 26/21. पर्याय नंबर किती यायला पाहिजे, 1. पण या मेथड पेक्षा आपण जर पर्यायातून गेलं तर अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. चला ठीक आहे, पुढं प्रश्न क्रमांक 6. आता बघा, हा मसावी आहे. मसावी कशाचा बघा, 54चा आणि 36चा यांचा काय विचारला आपल्याला, मसावी. आता मसावी म्हणजे काय, तर महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे या दोन संख्यांना भागणारी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता मला सांगा, आता एक तुम्हाला सांगतो मसावीच्या संदर्भामध्ये आपल्याला 54 आणि 36चा काय विचारला बेटा, मसावी. मग दिलेल्या संख्यांचा मसावी एकतर लहान संख्या एवढा असतो किंवा त्याच्यापेक्षा लहान असतो. बघा मी काय बोलतो पहा, दिलेल्या संख्यांचा मसावी एकतर लहान संख्या एवढा असतो किंवा त्याच्यापेक्षा लहान असतो. मग आपला जो मसावी आहे तो एकतर 36 असावा किंवा 36 पेक्षा लहानच असावा. मग 36 असावा किंवा 36 पेक्षा लहानच असावा, म्हणजे याचा अर्थ 36 पेक्षा मोठा नसावा, म्हणजे 54 पण मसावी नसेल आणि 106 पण त्याचा मसावी नसेल. आता उरलं काय, 18 आणि 36. मग आता आपल्याला कशी संख्या पाहिजे, या दोन संख्यांना भाग देणारी महत्तम मोठी संख्या पाहिजे. मग या दोन मध्ये मोठं कोण आहे, 36. पण 36 न 36 ला भाग जातो पण 54 ला जातो का, नाही. हाही पर्याय कटला. उरला आपला पर्याय नंबर किती, 1. बघा आता 18 त्रिक 54 आणि 18 दुनी 36. ठीक आहे, चला ही झाली पर्याय कट पद्धत. आता आपण पाहू या ठिकाणी मसावी कशाचा, 54चा बेटा आणि पुन्हा कशाचा, 36चा. मग मसावी म्हणजे काय असतो, तर सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. आता या दोन्ही संख्यांना भाग देणारी सामायिक अवयव कोणता, तर बघा 18 त्रिक 54 आणि बेटा 18 दुनी 36. 18 त्रिक किती, 54 आणि 18 दुनी 36. मला सांगा, आता 3 ला आणि 2 लक्षाने भाग जाईल का, नाही. म्हणजे आता 18 व्यतिरिक्त सामायिक अवयव एकही नाही, म्हणजे आपला मसावी या ठिकाणी किती यायला पाहिजे, तर मसावी यायला पाहिजे 18. पर्याय नंबर 1 आहे, किती, 18. चला पुढं, चला पहा बेटा, आता प्रश्न क्रमांक आपण पाहू 7. प्रश्न क्रमांक 7 हा बुद्धिमापन चाचणीचा आहे. कॅलेंडर हा घटकावरचा आहे, त्याला आपण कालमापन म्हणतो. 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशीचा वार कोणता. बघा तारीख सेम आहे, 3 मार्च 2004 आणि 3 मार्च 2011. म्हणजे बेटा आपल्याला किती वर्ष पुढे जायचं आहे, 4 पासून ते 11 पर्यंत, म्हणजे आपल्याला 7 वर्ष पुढे जायचं आहे. पहा 3 मार्च 2000 किती आहे, 4, आणि बेटा या दिवशीचा आपल्याला वार कोणता सांगितलं बरं, सोमवार. ठीक आहे, या दिवशी कोणता वार आहे, सोमवार. आणि आपल्याला विचारलं कधीचा, 3 मार्च 2011. म्हणजे आपण 4 मधून पुढे जाऊ 5 मध्ये, 5 मधून 6 मध्ये, 6 मधून 7 मध्ये, 7 मधून 8, 8 मधून 9, 9 मधून 10,
आणि पुन्हा 2011. तारीख सेम आहे. किती आहे तारीख? तारीख सेम आहे 3 मार्च. किती मार्च? 3 मार्च. आता लक्षात ठेवा आपल्याला कसं जायचं आहे. 3 मार्च 2004 ते 3 मार्च 2005. मला जर सांगा आपण डायरेक्ट आता 1 वर्ष चालू पुढे ना. मग 1 वर्ष जाताना आपण जो फेब्रुवारी महिना आहे तो 4 मधला क्रॉस करणार का 5 मधला? तर बेटा 5 मधला. का? आपण निघालो 3 मार्च 2004 आणि चालू कुठं 3 मार्च 2005. म्हणजे जाताना आपण जो फेब्रुवारी महिना क्रॉस केला तो इसवी सन 5 मधला केला. मग 5 कसं आहे? साधं. आणि साधा असेल तर त्यामध्ये एक्स्ट्रा दिवस किती घ्यायचा बेटा? 1. म्हणजे जेव्हा आपण 28 दिवसाचा महिना क्रॉस करतो तेव्हा 1 घ्यायचं आणि जेव्हा आपण 29चा महिना क्रॉस करतो तेव्हा आपण 2 घ्यायचं. मग आता 5 पण साधं आणि 6 पण साधं. याचा अर्थ 29 दिवसाचा महिना फेब्रुवारीनं शक्यच नाही. एकच घ्या. 6 पण साधं, 7 पण साधं. इथं पण एकच घ्या. आता 7 मधून पुढे चालू आपण 8 मध्ये. 3 मार्च 2007 पासून 3 मार्च 2008. मग 3 मार्च 2008 हे कसं वर्ष आहे? लीप. आणि आपण 3 मार्च पर्यंत चालू म्हणजे 29 दिवसाचा फेब्रुवारी आपण क्रॉस करायलो. म्हणजे इथे किती घ्या? 2. आता 8 मधून 9 मध्ये जाताना 1 प्लस 9 साधं 10 साधं 1 प्लस 10 साधं 11 साधं 1 प्लस. आता मला सांगा या सगळ्यांची बेटा बेरीज किती आली? या सगळ्यांची बेरीज करून घ्या. या सर्व संख्यांची 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती आली बेरीज? 8. आता या 8ला जर आपण कितीनं भागलं? 7 न. 7 1 7 आणि बाकी किती उरणार बेटा? 1. मग बाकी जर 1 होत असेल तर आपलं उत्तर काय? तर या दिवशी कोणता वार होता? सोमवार. मग सोमवार पासून 1 न पुढे जा म्हणजे सोमवार प्लस 1 आपलं उत्तर काय पाहिजे? मंगळवार. आता तसं पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीने याचं उत्तर सोडवता येते. पण चला ही मेथड सोपी आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय पाहिजे? तर पर्याय नंबर 4 यायला पाहिजे. किती? मंगळवार. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 8 वर्गमुळाचा आहे. वर्गमुळामध्ये 32/4 छेद x बरोबर 2 तर x ची किंमत किती? पाहता आपण काय करू. वर्गमुळामध्ये किती आहे? 32.4 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? x. वर्गमुळामध्ये 32.4 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? x. आणि इकडे किती आहे? 2. तर मी आता काय करतो पहा. या दोन्ही बाजूंचा वर्ग करतो. दोन्ही बाजूंचा काय करतो? वर्ग. मग आता दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर वर्ग आणि वर्गमूळ काय होणार? कॅन्सल. हे 32 पॉईंट किती? 4. हे छेदामध्ये किती आहे? x आहे बेटा. आणि हे किती होणार? 2चा दुसरा घात म्हणजे किती होणार? 4. 2चा दुसरा घात किती होणार? 4. चला आता या 4ला तिकडे पाठवा. 4x सोबत गुणाकार होईल ना. मग 32.4 बरोबर किती होणार? 4x. आता x ची किंमत काढून घ्या बेटा. x बरोबर किती? तर 32.4 आणि तो गुणाकारातला 4 कुठे दिला आता? भागाकारामध्ये. पहा मग 4 8 32 पॉईंट द्या आणि 4 1 4. किती मिळालं आपल्याला x ची किंमत? 8.1. बघा पर्याय नंबर 3 दिसतो. किती? 8.1. चला पुढचा क्वेश्चन घ्या आता. प्रश्न क्रमांक 9 पाहू आपण आता. 9वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न. चला. एका शेतातील गायी व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे. बघा एका शेतामध्ये गायी आहेत, गुराखी आहेत आणि त्यांच्या पायांची संख्या किती बेटा? 98 आहे. आणि डोक्यांची संख्या किती आहे? 26 आहे. तर आपल्याला विचारलं त्या शेतामध्ये गायी आणि गुराखी किती? लक्षात घ्या. गायी आणि गुराखी किती? तर पर्यायातून सांगतो बघा. आपण गायी जर 21 म्हणल्या आणि गुराखी जर 5 म्हणले तर 21 आणि 5 किती आले? 26. पण आणखी एक कंडिशन आहे. पायांची संख्या किती आली पाहिजे? 98. मला सांगा की गायी जर 21 तर प्रत्येक गायीला किती पाय असतात? 4. 21 चोक 84. आणि गुराखी जर 5 असतील तर प्रत्येकाला 2 पाय. 5 दुनी 10. 84 आणि 10 किती व्हायले? पायांची संख्या 94. पण आपल्याला पायांची संख्या इथं 98 सांगितली. चला सोडून द्या. दुसरा पर्याय. दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ आपण आता. 23 आणि 3. ठीक आहे. गायी व गुराखी किती असतील? आपण आता या ठिकाणी गायी किती म्हणू बेटा? 23. मग गायी 23 म्हणजे प्रत्येक गायीला 4 पाय. किती होणार? 23 चोक 92. आणि गुराखी किती मानले? 3. तर प्रत्येक गुराख्याला 2 पाय. तर 3 दुनी 6 आणि 92 प्लस 6 पायांची संख्या किती व्हायली? 98. आणि डोक्यांची संख्या 23 प्लस 3 किती व्हायली? 26. म्हणजे निश्चितच आपलं उत्तर हेच असायला पाहिजे. त्या ठिकाणी गायी 23 असतील आणि गुराखी किती असतील बेटा?
3 असतील. पण चला आणखी एक मेथड सांगतो तुम्हाला. जर या प्रकारच्या प्रश्नामध्ये एक प्राणी 4 पायाचा असेल आणि बेटा एक प्राणी जर 2 पायाचा असेल तर डायरेक्ट 4 पायाच्या प्राण्याची संख्या कशी काढायची. आता 4 पायाचा प्राणी कोण आहे याच्यामध्ये? गाय. मग गायी किती? तर पहा L/2 मायनस एच. L/2 मायनस एच. एल म्हणजे काय? तर लेग. लेग किती आहेत? 98 भागिले 2 मायनस एच किती आहेत बेटा? 26. एच म्हणजे डोक्यांची संख्या आहे ना, हेड. मग 98 ला जर आपण 2 भागलं तर 2 चोक 8, 1 उरला 2 9 18 49. 49 मधून 26 मायनस करा. 49 मायनस 26 किती होणार बेटा? 23. म्हणजे त्या ठिकाणी गायी किती असतील? 23. आता गुराखी किती? मग गुराखी किती असतील पहा आता. तर एकूण डोके किती आहेत बेटा? 26. 26 मधून जर आपण 23 गायी मायनस केल्या तर गुराख्यांची संख्या किती असेल? 3. आपल्याला विचारलं होतं त्या ठिकाणी गायी व गुराखी किती? मग बघा गायी किती आहेत बेटा? 23. आणि बेटा गुराखी किती आहेत? 3. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे बरं? 23 आणि 3 यायला पाहिजे. ठीक आहे. चला 23 3. चला पुढचा क्वेश्चन घ्या आता. क्वेश्चन नंबर 10. 10वा प्रश्न पाहू आपण आता. पहा 10वा प्रश्न. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 628 व 5 वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती? आता बघा एक रक्कम आहे सरळ व्याजाने 3 वर्षाची रास किती झाली? 628 आणि बेटा 5 वर्षाची रास किती झाली? 662. तर ती रक्कम कोणती? म्हणजे आपल्याला मुद्दल काढायची आहे. तर काय करायचं बघा, एका वर्षाचे व्याज काढायचं अगोदर. त्याच्यामध्ये काय करायचं? एका वर्षाचे व्याज. आणि एका वर्षाचे व्याज कसे मिळते पहा बेटा. तर एका वर्षाचं व्याज काढताना राशीतील फरक काय घ्यायचं? राशीतील फरक आणि भागिले मुदतीतील फरक काय घ्यायचा? मुदतीतील फरक. आता मला सांगा राशीतला फरक म्हणजे कशा कशातला फरक बरं? हे 3 वर्षाची रास आणि हे 5 वर्षाची रास. थोडस आपण डायरेक्ट घेऊ. या दोघातला फरक काढायचा. मग 662 मधून 628 मायनस करा. 662 मायनस 628 किती येतील? 12तून 8 गेले 4, 5तून 2 गेले 3, 0 म्हणजे 34. राशीमधला फरक किती आला बेटा? 34. आता मुदतीमधला फरक, एक रास आहे 5 वर्षाची आणि एक रास आहे बेटा 3 वर्षाची. मग 5 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे बेटा? 2. मग आपण 34 ला जर 2 न भागलं तर बे एक बे, एक उरला बे 7 14. हे एका वर्षाचं काय झालं? व्याज. ठीक आहे. एका वर्षाचं व्याज झालं. आपल्याला विचारलं काय? मुद्दल. मग मुद्दल आता कशी काढायची? एक तर काय करा, 3 वर्षाच्या रासातून 3 वर्षाचं व्याज मायनस करा किंवा 5 वर्षाच्या रासातून 5 वर्षाचं व्याज मायनस करा. सोपं कोणतं आहे? 3 वर्षाचं. चला आता हे 628 बेटा किती वर्षाची रास आहे बरं? 3 वर्षाची. आपल्याकडे एका वर्षाचं व्याज किती आहे? 17. मग आपण या 3 वर्षाच्या रासातून 3 वर्षाचंच व्याज काय करू? मायनस करू. मग 628 ही 3 वर्षाची रास आहे आणि बेटा 17 त्रिक 51 हे काय आहे? तर 3 वर्षाचं ते व्याज आहे. मग 628 मधून 51 जर मायनस केले तर बघा बरं, 628 मायनस 51 करा. 8तून 1 गेला 7, 12तून 5 गेले 7 आणि इकडे आहे 5 म्हणजे किती येणार? 577. बघा बरं, मुद्दल यायला पाहिजे 577 आणि पर्यायामध्ये ते आहे का बघा? पर्याय नंबर 1 है ना. 500 किती आहे? 77. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. ठीक आहे. सांगितलं काय? सीमाचा जन्म काय झाला? 8 ऑगस्ट. 8 ऑगस्ट. ठीक आहे. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. बघा, सीमाचा जन्म 8 ऑगस्टला, तर सीमापेक्षा स्वाती कशी आहे? सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. मग याचा अर्थ सीमाचा जन्म जर 8 ऑगस्टला झाला असेल तर ही स्वाती सीमापेक्षा 5 दिवसांनी मोठी आहे. म्हणजे सीमापेक्षा ती 5 दिवस अगोदर जन्मली असेल. म्हणजे हिचा जन्म 3 ऑगस्ट. ठीक आहे. 3 ऑगस्ट. यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे. यावर्षी 15 ऑगस्टला काय बेटा? यावर्षी 15 ऑगस्टला
15 ऑगस्टला काय म्हणते, रविवार आहे. चला, 15 ऑगस्टला काय आहे, रविवार आहे. ठीक आहे, 15 ऑगस्टला रविवार आहे. तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो? स्वातीचा वाढदिवस म्हणण्यापेक्षा जन्मदिवस पाहिजे. या ठिकाणी काय पाहिजे, जन्मदिवस शब्द असेल. कोणता, जन्मदिवस. पहा मग आता 15 ऑगस्टला कोणता वार आहे, रविवार. मला सांगा, आपण 7 दिवस पुढे गेलं काय किंवा 7 दिवस मागे गेलं काय, तोच वार येतो. मग 15 मायनस 7 किती, 8. मग 15 तारखेला जर रविवार असेल तर बेटा 8 तारखेला पण काय असणार, रविवारच असणार. म्हणजे सीमाचा जन्मवार कोणता असेल, रविवार. विचारलं कुणाचं, स्वातीचा जन्मवार. मग आता स्वातीचा जन्मवार म्हणजे काय, तर 8 पासून किती मागे जायचं आपल्याला, 8 तारखेपासून 3 तारखेला, म्हणजे 5 दिवस मागे. रविवार पासून 5 दिवस मागे जा, काय येईल बरं, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि बेटा मंगळवार येईल. या ठिकाणी काय यायला पाहिजे, मंगळवार यायला पाहिजे. मग स्वातीचा जन्मवार कोणता असायला पाहिजे, तर स्वातीचा जन्मवार असायला पाहिजे पर्याय नंबर 4. काय असायला पाहिजे आपलं उत्तर, मंगळवार असायला पाहिजे. चला पुढं प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न बघा काय म्हणतो. प्रश्न 12, ए बरोबर 5b आणि बी बरोबर सी छेद 8, तर एबीसी च गुणोत्तर किती. चला, एबीसी च गुणोत्तर. आपल्याला ए ची किंमत मिळवावी लागेल, बी ची किंमत मिळवावी लागेल आणि सी ची किंमत मिळवावी लागेल. पहा, ए बरोबर किती सांगितलं, ए बरोबर 5b है ना. ए बरोबर किती आहे, 5b. मग आता या ठिकाणी ए बरोबर 5b असेल तर बेटा आपण याच्या समोर काही नाही म्हणजे काय, हे सगुणक 1 असतोय ना. मग 1 ला तिकडे पाठवा आणि बी ला इकडे घ्या. बी ला जर इकडे घेतलं तर 1 च्या छेदामध्ये येईल आणि जर 1 ला तिकडे पाठवलं तर बेटा 5 च्या कुठे जाईल, ते छेदामध्ये. मला सांगा, ए चं गुणोत्तर किती मिळालं, 5 आणि बी चं किती मिळालं, 1. आता या ठिकाणी बघा काय सांगितलं, या ठिकाणी सांगितलं बी बरोबर सी छेद 8. ठीक आहे, बी बरोबर सी छेद 8. मला सांगा बी ची किंमत किती आहे, 1. इथं घ्या 1 आणि सी छेद किती आहे, 8. आता या 8 ला जर भागाकारातून इकडे पाठवलं तर बेटा गुणाकार होईल. मग सी बरोबर किती होणार, 8 1 8. चला, मग आता ए ची किंमत किती आहे, 5. बी ची किंमत किती आहे, 1 आणि सी ची किंमत किती मिळाली, 8. मग आपल्याला विचारलं काय, तर ए बी सी, ए बी आणि सी यांचं गुणोत्तर विचारलं. सांगा मग, ए चं गुणोत्तर किती आहे बरं, 5. ए चं गुणोत्तर 5 आहे, बी चं गुणोत्तर बेटा 1 आहे आणि सी ची किंमत किती मिळाली बेटा, 8. म्हणजे उत्तर 5 1 8. 5 1 8 किती आहे, पर्याय नंबर 2 आहे. चला, पर्याय नंबर 2. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न पाहू. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 6,000 व 6,300 रुपये आहे, तर व्याजाचा दर जसा किती असेल. बघा, एक रक्कम आहे, त्या रकमेचं 2 वर्षाचं सरळ व्याज किती आहे बेटा, 6,000 आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे, 6,300. तर आता कधी लक्षात घ्यायचं, समान रकमेचे समान व्याजाच्या दराने पहिल्या वर्षीचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज कसे असते, सारखे असते. तर मग आपण आता काय करू पहा, या ठिकाणी आपण काय करणार, तर सरळ व्याज, सरळ व्याज, सरळ व्याज दरवर्षी सारखं असते. 2 वर्षाचं सरळ व्याज जर 6,000 तर बेटा पहिल्या वर्षी 3,000 आणि दुसऱ्या वर्षीचं सरळ व्याज पण किती असेल, 3,000. ठीक आहे. आता पाहू आपण चक्रवाढ व्याज. तर लक्षात ठेवायचं, समान रकमेचे समान व्याजाच्या दराने पहिल्या वर्षीचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज कसं असते, सारखं असते. मग पहिल्या वर्षीचं सरळ व्याज जर 3,000 तर पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज सुद्धा 3,000. मग 2 वर्षामध्ये जर चक्रवाढ व्याज 6,300 मिळाला असेल तर बेटा दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज किती असेल, 3,300 असेल. ठीक आहे, 3,300. मला सांगा, आता या ठिकाणी पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज 3,000 आहे आणि दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज बेटा 3,000 किती आहे, 300 रुपये आहे. मग हे वरचे 300 रुपये काय असतील, हे वरचे 300 रुपये काय असतील, तर पहिल्या वर्षीच्या व्याजावरचं काय असेल, व्याज असेल. मग पहिल्या वर्षीच्या व्याजावरचं व्याज म्हणजे काय, तर 3,000 वर किती, 300, तर व्याजाचा दर म्हणजे 100वर किती. ठीक आहे. चला, आता तिरकस गुणाकार 300चा आणि 100चा, 300च्या समोर 2 शून्य वाढतील है ना,
300 आणि 100चा गुणाकार आणि छेदामध्ये आहे 3000. किती आहे 3000. 3 शून्य कॅन्सल, 3 शून्य कॅन्सल. आणि जर 3 आपण या ठिकाणी तोडलं तर 3 10 30, म्हणजे या ठिकाणी व्याजाचा दर किती मिळायला पाहिजे? 10% मिळायला पाहिजे. म्हणजे पर्याय नंबर 3 असेल. ठीक आहे, आपलं उत्तर आहे पर्याय नंबर 3. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 14. एकूण आपण या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न घेणार आहोत. 14 आणि 15 असे 2 प्रश्न आपले आणखी बाकी आहेत. पहा चला. एका आयताची लांबी ही रुंदीच्या 2.5 पट असून त्यांची परिमिती 98 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? पहा, एका आयताची जी लांबी आहे बेटा ती रुंदीच्या किती पट आहे? 2.5 पट. ठीक आहे, लांबी ही रुंदीच्या 2.5 पट. मी या ठिकाणी काय करतो? रुंदी आणि बेटा काय करतो? लांबी. ठीक आहे, कोण 2.5 पट आहे? एका आयताची लांबी रुंदीच्या 2.5 पट. मी रुंदी जर 2 मानली तर 2 चे 2.5 पट काय बेटा? 5 है ना. रुंदी जर 2 मानली तर 2 चे 2.5 पट किती? 5. म्हणजे रुंदीचा आणि लांबीचं गुणोत्तर किती आहे? 2:5. आता लक्षात ठेवायचं, आयताची परिमिती म्हणजे काय असते? तर 2 कंसामध्ये एल प्लस काय असते बेटा? बी. आयताची परिमिती काय असते? 2 कंसामध्ये एल प्लस बी. म्हणजे लांबी आणि रुंदीच्या बेरजेची डबल काय असते? लांबी आणि रुंदी यांच्या बेरजेची डबल परिमिती असते. आता आपण या परिमितीला जर बेटा 2 न भागलं तर आपल्याला त्या आयताच्या लांबीची आणि रुंदीची काय मिळणार आहे? बेरीज. आता एल प्लस बी, एल प्लस बी किती असेल? तर परिमिती जर 98 असेल आयताची, तर त्याला जर आपण 2 न भागलं बेटा तर ते आयताची लांबी आणि रुंदी यांची बेरीज किती मिळणार? तर 98 चे निम्मे करा, 2 चोक 8, 1 उरला 2 9 18. ठीक आहे, लांबी आणि रुंदी किती आहे आता? 49. मग आता आपल्याला काय विचारलं? तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? मग आयताचं क्षेत्रफळ जर करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय माहित पाहिजे? लांबी. त्यानंतर काय माहित पाहिजे? रुंदी. आता बघा लांबी कशी करता येईल? लांबी आणि रुंदीची बेरीज किती आहे बेटा? 49. लांबी आणि रुंदीची बेरीज आहे 49. लांबी आणि रुंदी यांची बेरीज आहे 49. त्यांच्या गुणोत्तराची बेरीज बघा बरं. 5 आणि 2 7. आणि बेटा लांबीचं गुणोत्तर आहे किती? 5. इथं घ्या 5. ठीक आहे, 7 7 49 आणि 7 5 35. किती? 35 सेमी. हे झाली लांबी. आता रुंदी बघा. लांबी आणि रुंदीची बेरीज किती? 49. किंवा असं करा ना, रुंदी डायरेक्ट कसे काढू आपण? लांबी आणि रुंदीची बेरीज किती आहे? 49. त्याच्यामधून लांबी 35 मायनस करा. मग आता 9 मधून 5 गेले 4 आणि 4तून 3 गेले बेटा 1. म्हणजे रुंदी किती आली? 14 सेमी. मग आता आपल्याला विचारलं काय? तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असते? एल इंटू बी. लांबी किती आहे बेटा? 35. आणि रुंदी किती आहे? तर रुंदी आहे 14. 14 पंचे 70 ला 0 हातचे 7. 14 त्रिकोण 42. 42 सण 7 49. म्हणजे 490. पण बघा इथे 490 दिसते, इथे 490, पण इथं फक्त सेमी आहे आणि इथं चौ सेमी आहे. बेटा क्षेत्रफळ आपण चौ सेमी मध्ये लिहितोय ना. कशामध्ये लिहितो? चौ सेमी. म्हणजे समोर कोणता शब्द आला पाहिजे? चौ सेमी. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात? घाईघाईमध्ये डायरेक्ट उत्तर पर्याय नंबर 2 लिहितात. पण नाही, इथेही 490 आहे, इथेही 490 आहे, पण क्षेत्रफळ हे चौरस सेमी मध्ये असेल ना. बाजू जर तुम्हाला सेमी मध्ये दिला तर चौरस सेमी, आणि बाजू जर मीटर मध्ये दिल्या तर चौरस मीटर. म्हणजे याच्यावरून आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय नंबर 1 असायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन पहा आपला. एक शेवटचा प्रश्न पहा आता. 27 चा 4/3 घात. आता याचा अर्थ काय होता बघा? 27 चा, बरं मला एक सांगा, 16 चा 1/2 घात म्हणजे काय? तर 16चं वर्गमूळ. कोणत्याही संख्येचा 1/2 घात म्हणजे त्याचं वर्गमूळ असते. मग याचा अर्थ सांगतो. याचा अर्थ कसा होतो? 16च्या दुसऱ्या मुळाचा पहिला घात. 16चं दुसरं मूळ म्हणजे काय? वर्गमूळ. 16च्या दुसऱ्या मुळाचा पहिला घात. मग 16चं दुसरं मूळ किती बेटा? 4. आणि त्याचा पहिला घात, मग 4चा पहिला घात म्हणजे किती येईल? 4. मग तसंच आता इथं बघा, इथं अर्थ काय होतो? 27च्या तिसऱ्या मुळाचा चौथा घात. मग 27च्या तिसऱ्या मुळाचा चौथा घात. तुला सांगा 27चं तिसरं मूळ म्हणजे काय? घनमूळ. 27चं तिसरं मूळ म्हणजे घनमूळ. मग 27चं घनमूळ किती? 3. आणि त्याचा कितवा घात?
चौथा घात. मग 3चा चौथा घात म्हणजे काय? तर 3 गुणिले 3 पहा बरं, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक किती होणार? 81. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे किती? 81 यायला पाहिजे. बघा पर्याय नंबर किती दिसतो? 2 दिसतो. 81. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आम्ही तुमच्यासाठी दररोज अशाच प्रकारचे अतिशय महत्वाचे मागील पोलीस भरतीमध्ये पडलेले प्रश्न आणि त्यांचं अतिशय शॉर्टकट पद्धतीनं सोल्युशन तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. धन्यवाद.